हॅलो फ्रेंड्स, बघा आजच्या या सेशनमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025 मध्ये होणारी बघा इयत्ता 8वी ओके दशांश अपूर्णांक यामध्ये मित्रांनो स्वाध्याय क्रमांक 9.2 आजच्या या सेशन मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. ओके फ्रेंड्स, चला तर मित्रांनो, अभ्यास तुमचा साथ आमचे आपल्या या स्टडी विथ संदीप सर या YouTube चॅनल मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे. बघा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्यायचे, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात आधी. ओके, आणि बघा तुमच्या मित्रांपर्यंत फटाफट शेअर करून द्यायचंय. बघा चला तर सुरुवात करूया मित्रांनो. आणि या आधीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील, बघा फटाफट जायचे चॅनल मध्ये, प्लेलिस्ट ओपन करायचे आणि सर्व प्रकारचे 5वी पासून ते 10वी पर्यंत टोटल स्वाध्याय, शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप, नवोदय सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके ना फ्रेंड्स, चला बघा पाहूया मग 9.2 मधील प्रश्न क्रमांक 1. चला 9.2 मधील प्रश्न क्रमांक पहिला बघा. 0.15 शतमानात कसे लिहितात? 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. आता 0.27 हा शतमानामध्ये कसा लिहिला जाईल याची मित्रांनो तुम्हाला किती पर्याय सांगायचे आहेत? बघा 2 पर्याय. बरोबर, किती पर्याय? तर 2. बघा मग आता मित्रांनो हा 0.15 आहे. बरोबर, आता कोणत्याही संख्येचा ज्याचा कोणीच नाही बघा त्याचा आपल्याकडे असतो गणितामध्ये काय? 1 नसतो. बरोबर, हा जिसका कोई नहीं होता है उसका 1 होता है. चला मग इथे छेदस्थानी घेतला बघा 1. बरोबर, आता इथे पॉइंट नंतर 2 संख्या, मग आपण इथेही पॉइंट नंतर देऊया 2 संख्या, म्हणजे इथे काय मिळाला तुम्हाला? 15/100 मिळाला. बरोबर, आता शतमानामध्ये असे पण लिहितात मित्रांनो. बरोबर, आणि परत एक लक्षात घ्या, कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी 100 असला म्हणजे तो वरती जी संख्या असेल तेवढे टक्के असतो. म्हणजे तुम्ही याला असेही लिहू शकतात 15%. ओके, बरोबर. मग आपल्याला 2 ऑप्शन सांगितले होते ना, 2 अचूक पर्याय. मग शोधा बघा, एक तर हा असेल आणि एक हा असणार. मग पहिला तर ए मिळाला आणि नंतर 15/100 म्हणजे परत डी मिळाला. दोन्ही प्रकार आहेत मित्रांनो की शतमानात लिहितात. ज्या संख्येच्या छेदस्थानी 100 तो पण तेवढा टक्के असतो, आणि ज्याच्या छेदस्थानी 100 असेल त्याच्या सोबत तुम्ही टक्केवारीचं चिन्ह देऊन त्यालाही टक्केवारीमध्ये कन्वर्ट करू शकतात. क्लिअर आहे? व्हेरी गुड. चला बघा पुढचा प्रश्न. 0.6 कंसामध्ये 13.06 वजा 7.06 बरोबर 2p, तर p बरोबर किती? मग आता बघा, पहिले तर मित्रांनो ब्रॅकेट सोडवायचा, कंस सोडवायचा नेहमी. बघा मग आता 13.06 वजा किती? 7.06. आता हा 6 गेला 0, 0 गेला 0.13 7 काढा, 3 आणि 3 6, म्हणजे हा आला 6.00. ओके, मग हा पहिला होता 0.6 गुणिला, बघा हा या कंसाला गुणतो, गुणिला कंस सोडून काय मिळालं? 6 मिळाला, म्हणून हा 6 बरोबर असणार 2p. ओके, मग आता पुढे बघूया. बघा काय करायचंय, तर पहिले तर यांचा गुणाकार 6 गुणिला 6, 6 6 होतो 36. आता यांच्यामध्ये पॉइंट नंतर एक संख्या आहे म्हणजे पॉइंट दिला या ठिकाणी, बरोबर इकडे 2p. हा याला गुणतो, पाठवा इकडे, काय करेल? भागेल, म्हणजे 3.6 भागीला 2 बरोबर मिळेल मित्रांनो p. तर p बरोबर किती? बघा मग आता बे 1 बे उरला 1, बे 8 16, आणि उत्तरामध्ये बघा काय पाहिजे? पॉइंट नंतर एक संख्या, म्हणजे पॉइंट नंतर एक संख्या. तर p ची किंमत असणार मित्रांनो किती? 1.8. किती आहे? 1.8. बघा ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. क्लिअर आहे? ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे मित्रांनो. ओके ना? क्लिअर. ओके, चला बघा पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न. 0.49 गुणिला 0.008 गुणिला 90 छेद 0.056 गुणिला 630 बरोबर किती असणार? बघा तर वरती बघा 0.49 गुणिला 0.008 गुणिला 90 आणि छेदस्थानी मिळणार बघा 0.056 गुणिला 630. बरोबर. मग आता मित्रांनो बघा हे झालं,
आता या ठिकाणी बघा पॉईंट नंतर इथे 2 बघा किती आहेत 1 2 3 4 5 बरोबर, इथे 1 2 3च आहेत. मग आपण इथे परत 2 वाढवूया, वरती 5 आहेत पॉईंट नंतर, इथे 3च आहेत, मग मी इथे पॉईंट देऊन 2 शून्य वाढवून देईल. ओके, आता होऊन जातील ते समान मित्रांनो. ओके ना, आता काय होऊन जातील ते होतील सारखे. मग आता सारखे झाल्यानंतर काढून टाका. बघा वरचा फक्त हा 49 येणार, गुणीला 8च्या पुढे 0 तर हा फक्त 8 येणार, गुणीला हा येतो तुमचा 90. छेदस्थानी बघा काय होणार, हा येतोय तुमचा 56, गुणीला हा येतो बघा 63 आणि त्यावरती किती 1 2 3 0 1 2 3 0. क्लिअर. बघा आता हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 9 1 9 नवीन 7 63 त्यावरती हे 2 0 बरोबर. परत बघा मित्रांनो 7 1 7 हे 2 0 7 7 49. परत बघा 8 1 8 8 7 56. परत 7 1 7 7 1 7 वरती बघा 1 गुणीला 1 गुणीला 1 म्हणजे उरतील वरती 1. छेदस्थानी 100 गुणीला 1 म्हणजे आहे 100. मग एक वेळा चेक करा 1/100 ऑप्शन मध्ये आहे का, नाहीये. मग आता काय करायचं बघा पॉइंट मध्ये कन्वर्ट करा. बघा छेदस्थानी 2 शून्य आहेत म्हणून 2 संख्या सोडा. आता आपल्याकडे तर एकच आहे, मग काय करायचं 0 घ्यायचा, परत 0 घेऊन घ्या, पुढे घेतलंच काही फरक पडत नाही. मग पॉइंट देऊन आणि मग द्यायचा 0 म्हणजे हे आहे तुमचं आन्सर 0.01 आहे का. बघा ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. क्लिअर आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे बघा. ओके, क्लिअर सर्वांना, क्लिअर आहे. ओके, व्हेरी गुड, डन डन. चला बघा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न मित्रांनो, चला बघा पुढचा प्रश्न काय सांगितलाय, 3 गुणिला 0.5 भागीला 0.005 बरोबर यम, तर यम बरोबर किती. ओके बघा, मग आता याला सोडूया. बघा पहिले तर मित्रांनो इथे होणार तुमचा भागाकार बरोबर, हा 3 जसाचा तसा गुणीला हा वरती 0.5 भागीला किती बघा 0.005. ओके, भागाकार या पद्धतीने लिहू शकता तुम्ही, बरोबर मिळणार यम ची किंमत. आता मित्रांनो इथे आपण काय करूया बघा, पॉइंट समान करा. इथे पॉइंट नंतर 3 संख्या, इथे पण करूया 3 संख्या, झाले 3 संख्या. आता बघा हा 3 गुणीला पॉइंट नंतरच्या संख्या लिहायच्या बघा फक्त 500 आणि इकडे हा फक्त 5 येणार, कारण याच्या पुढे संख्या आहे, मागे नाही, मागच्या संख्या घ्यायच्या बरोबर. आता बघा हा वरच्या संख्येला गुणेल फक्त बरोबर, याने वरती गुणायला पाठवा. ओके ना, इथे यांना बघा 5 1 5 5 1 5 राहिलं काय इकडे, हा 3 गुणीला 100 भागीला 1 म्हणजे 100 बरोबर असणार यम. तर बघा 100 गुणीला 3 झाले बघा किती 300, यम ची किंमत मिळून जाईल. यम बरोबर मिळणार मित्रांनो किती 300. बघा काय झालं इथे 500 ला 5 ने भाग दिला, आन्सर आलं 100. ओके, म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. ओके ना, क्लिअर मित्रांनो, क्लिअर. ओके, व्हेरी गुड. चला फटाफट सबस्क्राईब करत चला आणि मित्रांपर्यंत शेअर करून द्या. बघा पुढचा प्रश्न काय सांगितला आहे, 0.04 चा गुणाकार व्यस्त पुढीलपैकी कोणता. गुणाकार व्यस्त मित्रांनो, ओके, गुणाकार व्यस्त यांच्यापैकी कोणता असणार हे सांगायचं. पहिले बघा मित्रांनो गुणाकार व्यस्त करताना बघा काय करायचं असतं 0.04 बरोबर. आता याच्या छेदस्थानी काहीच नाही म्हणून मी लिहिला 1. क्लिअर आहे. म्हणजेच आणि पॉइंट बघा, पॉइंट नंतर आपण संख्या देऊया, पॉइंट नंतर 0 0 म्हणजे संख्या झाली बघा ही 4/100. ही काय झाली 4/100. आता याचा गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त काय म्हणजेच अंशाचा छेद छेदाचा अंश, छेदातली संख्या अंशात जाते, अंशातली संख्या छेदात जाते, म्हणजेच काय तर 100 जाणार वरती आणि 4 येणार खाली. हा झाला गुणाकार व्यस्त. पण मित्रांनो याला भाग जातो 100 भागीला 4 म्हणजे 4ला 100ला 4 ने भागायचे बघा, असे 100 भागीला 4 4 दुने 8 उरले 2 शून्याला 4 पंचे 20 आन्सर येणार बघा काय 0 0 म्हणजे तुमचं उत्तर येणार 25. काय असणार आन्सर 25. ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. ओके, क्लिअर आहे, कळतंय ना मित्रांनो. ओके ना, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला बघा याचा आन्सर आलाय ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा 0.003 गुणीला 0.03 गुणीला 0.3 गुणीला x बरोबर
0.54 तर x ची किंमत किती बघा. मग आता सरळ सरळ फक्त या 3 3 3 चा गुणाकार 3 त्रिक 9 9 त्रिक 27 झाले बघा 27. ओके आता पॉइंट ठेवायचे बघा. पॉइंट नंतर 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आणि हा पॉइंट बरोबर 1 2 3 4 5 6 आणि पॉइंट आणि हा 0 गुणिला आहे x बरोबर येणार इकडे 0.54. परत बघा आता हा याला गुणतो इकडे पाठवा भागेल म्हणजे इथे काय मिळणार इकडे मिळणार तुम्हाला फक्त x बरोबर. इकडे राहिला x आणि इकडे काय आहे 0.54 आणि भागीला कोण येणार बघा हा पूर्ण घेऊन जाईल तिकडे 0. काय 4 0 1 2 3 4 आणि आहे 27. मग आता बघा पॉइंट नंतर संख्या करून घेऊया समान. पॉइंट नंतर इथे 1 2 3 4 5 6 ना इथे पण 1 2 3 4 5 6 बघा. पॉइंट नंतर संख्या झाल्या समान. समान झाल्या की त्या काढून टाकायच्या. वरती राहणार 54 त्यावरती 0 किती 4 1 2 3 4 आणि छेदस्थानी असणार तुमचा 27 बरोबर. x ची किंमत आता बघा 27 1 27 27 दुने होतो 54 म्हणजे दोनावर राहिले 4 0 1 2 3 4 छेदस्थानी 1 आहे. विषय संपला म्हणजे आन्सर असणार 20,000. ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. क्लिअर आहे का सर्वांना? क्लिअर कळतंय मित्रांनो सर्वांना? ओके चला फटाफट कमेंट्स मध्ये सांगून द्यायचं बघा क्लिअर आहे सर्वांना. ओके आवडलं तर नक्की कमेंट्स करायचे. ओके व्हिडिओ कसा वाटला? ओके चला बघा पुढचा प्रश्न 2.04 गुणिले 0.05 बरोबर किती असणार? गुणाकार आहे बघा. सरळ सरळ गुणाकार करायचा कोणाचा 204 पॉइंट नाही असं समजा गुणिला फक्त 5 आहे ना बस 5 5 5 5 चोक 20 20 शून्य चला 2 5 0 0 तो 2 5 दुने 10 म्हणजे इथे आन्सर येते बघा किती 10 20. आता पॉइंट द्यायचा आहे मित्रांनो. इथे पॉइंट नंतर 2 इथे 2 टोटल पॉइंट नंतर 4 1 2 3 4 म्हणजे पॉइंट इथे आणि हे आन्सर म्हणजेच मित्रांनो 0.102 मागचं 0 नाही लिहिला तरी चालेल बघा. आहे का आन्सर 0.102? ओके ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे. ओके क्लिअर आहे बघा. खूप सोपा प्रश्न होता. खूप सोपा प्रश्न होता. ओके क्लिअर आहे कळालंय मित्रांनो सर्वांना? ओके व्हेरी गुड. चला आहे का पुढचा प्रश्न बघूया. ओके तर मित्रांनो पुढचा प्रश्न नाहीये बघा. स्वाध्याय क्रमांक 9.2 स्वाध्याय क्रमांक 9.2 या ठिकाणी मित्रांनो कंप्लीट झाला आहे. ओके अशाच प्रकारे पुढचेही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला मिळत राहतील आणि ती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून द्या जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. ओके चला तर आजचं हे सेशन या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन स्वाध्यायासोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक.